काय त्रास होते तुम्हाला? मला हे माझे मनगट अशी लॉक झाल्यासारखी झाली होती, पूर्ण जाम. काय उचलता येत नव्हतं, काय नव्हतं. गुडघे पण जाम व्हायचे. आता वज उचलता येतं का? आता उचलता येतं बऱ्यापैकी. जवळजवळ 60-70% प्रोग्रेस आहे. कमी झालं. किती दिवसापासून त्रास होते तुम्हाला? 7-8 महिने झालं मला हा त्रास चालू. 7-8 महिने. म्हणजे पहिल्यांदा त्याच्या अगोदर काय व्हायचं? पहिल्यांदा गुडघे दुखायची, नंतर कंबर दुखायला लागली, नंतर दोन्ही मनगट दुखायला लागली. पेन करायला लागलं. डायरेक्ट पेन. बरेच MD डॉक्टरकडे गेलो, MRI केला, सगळ्या ब्लड टेस्ट केल्या, पण गोळ्या खाल्ल्या 6 महिने, पण काही जाणवलंच नाही. काही फरकच जाणवला नाही. काहीच फरक जाणवला? 0% फरक. आता इथं किती टक्के फरक जाणवतो? आता मला 60-70% फरक जाणवतो. 70%. बसता येत होतं का पहिलं? नाही, बसता येत नव्हतं. टिकून हात टिकून असं बसावं लागायचं. आता बसावर 2 पायावर. आता बसता येतं की व्यवस्थित? हा, बसता येतं. आता उठा बरं. अशा पद्धतीत उठता येत होतं? नव्हतं येत. हात टिकून असं उठावं लागायचं. आता एकदम परफेक्ट. चालण्यास कसं काय वाटायला लागलं? चालायचं व्यवस्थित. फक्त बसताना मांडी घालून बसलं ना, पायाशी जाम व्हायचे. मग उभं राहिल्यानंतर 5 मिनिटं असं एका जागेवर हाताला धरू, कशाला तरी धरून उभं राहायचं. मग थोडं ते रिलॅक्स झाल्यानंतर मग चालायला सुरुवात. आता कशा पद्धतीने कळलं तुम्हाला? आमचे मित्र आहेत सीताराम भाऊ वाढवणे, त्यांना पण मणक्याच्या काळजीमध्ये असा गॅप सांगितला होता. ते तुमच्या इकडे आले होते. त्यांना जवळजवळ बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच फरक पडला. त्यांनी मला सांगितलं एकदा जाऊन या म्हणून. मग आम्ही गोळ्या देतो का काय पद्धतीत? नाही, गोळ्या वगैरे काय नाही. फक्त त्यांच्या पद्धतीने काय असेल ते शिर कुठं वेदना कुठे त्या शिर धरून त्याचा उपयोग करून कुठं नेमकी तुमची शिर चोकापेटी पाहतात आणि मग ती चोळून तिला पूर्ववत करतात.